Hello everyone, good morning. Myself Bosari Vishwas, lecturer from Pravara Medical Trust College of Pharmacy, Shevgaon. My subject is hospital and clinical pharmacy. Previous lecture we was started hospital instruments and health accessories. Today we are going to discuss the previous point or next sub point of this chapter. विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण हेल्थ इन्स्ट्रुमेंट आणि हेल्थ ॲक्सेसरीज हा जो चॅप्टर आहे तो नवीन टॉपिक चॅप्टर सुरुवात केलेला आहे. आणि या आजच्या लेक्चरमध्ये आपण हेल्थ इन्स्ट्रुमेंट्स आणि जो काही हेल्थ ॲक्सेसरी हा जो चॅप्टर आहे त्या चॅप्टरमधील पुढील पॉईंट्स स्टडी करणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट वन आहे सिटी स्कॅन टेक्निक. मग नेमकं सिटी स्कॅन म्हणजे काय आणि सिटी स्कॅन टेक्निक कशा प्रकारे केली जाते किंवा कशासाठी केली जाते आणि ही टेक्निक कोणी डेव्हलप केली याच्याशी रिलेटेड आपण स्टडी करणार आहोत. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे इट इज अ कम्प्युटराइज ॲक्झियल टोमोग्राफी प्रोव्हाइड्स इन्फॉर्मेशन अबाउट टिश्यू डेन्सिटी इन अ थिन सेक्शन टिश्यू. ही जी टेक्निक आहे कोणची सिटी स्कॅन जी टेक्निक आहे ती टेक्निक कम्प्युटराइज ॲक्झियल टोमोग्राफी टेक्निक आहे. आणि ही काय कोणत्या प्रकारची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करते तर इट प्रोव्हाइड्स इन्फॉर्मेशन अबाउट टिश्यू डेन्सिटीची इन्फॉर्मेशन किंवा थिन सेक्शन ऑफ टिश्यू रिलेटेड थिन सेक्शन रिलेटेड ती माहिती प्रोव्हाइड करतं. दिस टेक्निक वॉज डेव्हलप्ड इन 1972 यन हाऊसफिल्ड. ही टेक्निक कोणी डेव्हलप केली जो यन हाऊसफिल्ड नावाचा पर्सन आहे. त्या यन हाऊसफिल्ड नावाच्या पर्सननं ही टेक्निक 1972मध्ये सिटी स्कॅन ही जी टेक्निक आहे ती डेव्हलप करण्यात आली 1972मध्ये. आणि ही टेक्निक यन हाऊसफिल्ड जो नावाचा पर्सन आहे त्या पर्सनने डेव्हलप केली. द आयडिया वॉज बेस्ड ऑन द ॲझम्पशन दॅट मेजरमेंट ऑफ एक्स-रे पासिंग थ्रू द बॉडी कुड प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन ऑन ऑल टिश्यू इन द पाथ ऑफ एक्स-रे बीम. ही जी ही जी सिटी स्कॅन टेक्निक आहे त्या टेक्निकमध्ये काय केलं जातं तर जो एक्सरे काय केले जातात पासिंग केले जातात बॉडीमधून एक्सरे पास केले जातात आणि त्यानंतर जे पास केलेले एक्सरे आहेत ते काय करतात इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतात. कशाशी रिलेटेड इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतात तर ऑल टिश्यू इन द पाथ ऑफ एक्सरे बीम. आणि त्या एक्सरे बीमच्या अंडर जेवढे टिश्यू आलेले आहेत त्या टिश्यूमध्ये काही जर डिफेक्ट असेल किंवा फॉल्ट असेल ते डिटेक्ट करण्यासाठी आपण सिटी स्कॅन टेक्निक यूज करू शकतो. व्हेन द बीम इज मल्टी डायरेक्शनल अँड डाटा ऑब्टेन्ड इज कॉम्प्युटेड अँड प्रेझेंटेड इन सच फॉर्म टू 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर. आणि हा बीम कसा असेल जर मल्टी डायरेक्शनलमध्ये असेल अँड डाटा ऑब्टेन इज कम्प्युटेड अँड प्रेझेंट इन सच फॉर्म टू अ 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर. कशामध्ये प्रेझेंट होतं ते 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर जे आहे त्याच्यामध्ये प्रेझेंट होतं. हे आहे सिटी स्कॅन टेक्निक. सिटी स्कॅनमध्ये काय बघितलं आपण की इट इज अ कॉम्प्युटराइज टोमोग्राफिकल टेक्निक्स and it provide the information about related to the tissue and thin section of tissue. This technique was developed in 1972 by Ian Hounsfield. then ह्या टेक्निकमध्ये एक्सरे पास केले जातात त्याच्यापासून आपण काय इन्फॉर्मेशन डिटेक्ट करू शकतो की ऑल टिश्यू रिलेटेड इन्फॉर्मेशन आपण त्या ठिकाणी डिटेक्ट करू शकतो. आणि मल्टी डायरेक्शनल बीम and data obtained in computed and present in a search form to a
3-dimensional structure. देन नेक्स्ट वन आहे बायोप्सीज. नेक्स्ट आहे बायोप्सीज. बायोप्सीज म्हणजे काय तर इट इज डिफाईन्ड ॲज और बायोप्सीज डिफाईन्ड ॲज एक्झामिनेशन ऑफ लिव्हिंग टिश्यू रिमूव्ह फ्रॉम द बॉडी. जे बॉडीमध्ये लिव्हिंग टिश्यू आहेत ते एक्झामिनेशनसाठी ते रिमूव्ह करणं कशापासून, बॉडीमधून, त्यालाच आपण काय म्हणतो बायोप्सीज. बायोप्सीज इट इज डिफाईन्ड ॲज एक्झामिनेशन ऑफ लिव्हिंग टिश्यू. लिव्हिंग टिश्यूचे एक्झामिनेशन करण्यासाठी ते आपल्या बॉडीमधून रिमूव्ह करण्याची टेक्निक जी आहे त्या टेक्निकलाच आपण बायोप्सी असे म्हणतो. द मोस्ट डायरेक्ट वे ऑफ टेकिंग अ बायोप्सी इज कट अवे अ पीस ऑफ टिश्यू विथ स्काल्पेल अंडर द डायरेक्शन. आणि मोस्ट वे कसा आहे त्याचा, आपण कशा पद्धतीनं ते बायोप्सीज करू शकतो. तर फर्स्टली काय केलं जातं, जो टिश्यू आहे बॉडीमधला त्या टिश्यूचा पीस किंवा पार्ट कट केला जातो विथ द हेल्प ऑफ स्काल्पेल. स्काल्पेलच्या सहाय्याने आपण त्या टिश्यूचा पार्ट कट करू शकतो बायोप्सीच्या एक्झामिनेशनसाठी अंडर द डायरेक्ट व्हिजन अंडर आपण ते करू शकतो. इट इज अ फॉर्मल ऑपरेशन ऑफन रिक्वायरिंग ॲनेस्थेसिया अँड इन्सिजन रिझल्ट इन कार. हे काय एक फॉर्मल ऑपरेशन आहे आणि ऑफर रिक्वायरिंग त्याच्यासाठी काय गरजेचं असतं, ॲनेस्थेसिया देणं गरजेचं असतं किंवा ॲनेस्थेसिया दिला जातो. ऑफन रिक्वायरिंग ॲनेस्थेसिया अँड इन्सिजन रिझल्ट इन अ स्कार. ही आहे नेक्स्ट टेक्निक म्हणजे बायोप्सीज. बायोप्सीज म्हणजे काय, इट इज डिफाईन्ड ॲज द एक्झामिनेशन ऑफ लिव्हिंग टिश्यू रिमूव्ह फ्रॉम द बॉडी. देन most direct way of taking of the biopsy is cut away the piece of tissue with the scalpel under the direction, and it's a formal operation often requiring the anesthesia and incision result in a scar. Then next one आहे curette. The curette is a scoop like instrument used to scarf of material or tissue for biopsy. जे क्युरेट जे इन्स्ट्रुमेंट आहे ते कसं आहे, इट इज अ स्कूप लाईक इन्स्ट्रुमेंट. स्कूप लाईक इन्स्ट्रुमेंट आहे, लाईक दॅट स्कूप त्याची रचना आहे. स्कूप लाईक इन्स्ट्रुमेंट आहे आणि ते कशासाठी यूज केलं जातं तर इट इज अ यूज टू द स्कार्फ ऑफ मटेरियल और टिश्यू ऑफ बायोप्सी. स्कार्फ ऑफ मटेरियलसाठी यूज केलं जातं किंवा बायोप्सी टिश्यूची जी बायोप्सी करण्यासाठी ते क्युरेट यूज केलं जातं. खाली जे दाखवलं स्लाईडमध्ये ते ओकमॅन स्कूप नावाचं इन्स्ट्रुमेंट आहे. ते आपण त्या ठिकाणी टिश्यू ऑफ बायोप्सीमध्ये यूज करू शकतो. ओकमॅन स्कूप नावाचं जे आहे ते टिश्यू ऑफ बायोप्सीमध्ये यूज केलं जातं. हे स्कूप लाईक दॅट इन्स्ट्रुमेंट आहे आणि इट इज यूज टू द स्कार्फ ऑफ मटेरियल और टिश्यू फॉर बायोप्सी. नेक्स्ट वन आहे निडल बायोप्सी. निडल बायोप्सीमध्ये काय सांगितलं त्यांनी, इट इज द मोस्ट फ्रिक्वेंटली यूज टेक्निक ऑफ बायोप्सी. ही जी निडल बायोप्सी आहे इट इज अ मोस्ट फ्रिक्वेंटली यूज टेक्निक आहे. कशामध्ये, बायोप्सीमध्ये. ड्यू टू इट्स सिम्प्लिसिटी अँड स्पीड. कशामुळे हे जास्त प्रमाणात किंवा मोस्ट फ्रिक्वेंटली यूज केलं जातं तर इट इज सिम्प्लिसिटी अँड स्पीड. ड्यू टू इट्स, त्याच्या सिम्प्लिसिटीमुळे आणि त्याच्या स्पीडमुळे हे आपण मोस्ट फ्रिक्वेंटली यूज करतो ही टेक्निक. द मेन ॲडव्हान्टेज ऑफ दिस टेक्निक इज दॅट इट कॅन बी परफॉर्म अंडर द लोकल ॲनेस्थेटिक्स विथ मिनिमम फॅसिलिटीज अँड मिनिमम ट्रॉमा. ही जी टेक्निक आहे निडल बायोप्सी टेक्निक जी आहे याचा मेन ॲडव्हान्टेज काय आहे, ही जी टेक्निक आहे ती टेक्निक आपण परफॉर्म अंडर द लोकल ॲनेस्थेटिक्समध्ये परफॉर्म करू शकतो किंवा मिनिमम फॅसिलिटी त्या ठिकाणी रिक्वायर लागतात आणि मिनिमम ट्रॉमा त्यामध्ये असू शकतो. हा एक त्याचा मेन ॲडव्हान्टेज आहे. निडल बायोप्सीमध्ये काय सांगितलं की इट इज अ मोस्ट युजफुल और मोस्ट फ्रिक्वेंटली यूज टेक्निक टू द
बायोप्सीमध्ये यूज केली जाणारी मोस्ट फ्रिक्वेंटली यूज केली जाणारी ही टेक्निक आहे. तर ही टेक्निक कशामुळे मोस्ट फ्रिक्वेंटली यूज केली जाते, तर त्याच्या सिम्प्लिसिटीमुळे आणि त्याच्या स्पीडमुळे. आणि त्याचा मेन ॲडव्हान्टेज काय आहे, तर इट कॅन बी परफॉर्म. ती कशाच्या अंडर परफॉर्म करावं लागते, तर लोकल ॲनेस्थेटिक्सच्या अंडरच परफॉर्म करावं लागते किंवा लोकल ॲनेस्थेटिक्स पेशंटला देऊनच परफॉर्म करावी लागते. पेशंटला लोकल ॲनेस्थेटिक्स प्रोव्हाइड करून आणि मिनिमम फॅसिलिटी त्या ठिकाणी रिक्वायर्ड असतात. त्याचबरोबर मिनिमम ट्रॉमा त्या ठिकाणी असतो. देन नेक्स्ट वन आहे बायोप्सी पंच फॉरसेप्स. नेक्स्ट वन आहे बायोप्सी पंच फॉरसेप्स. These are used to remove a piece of tissue by occlusion of two cup jaws. कशासाठी यूज केलं जातं हे जी टेक्निक आहे बायोप्सी पंच फॉरसेप्स जी टेक्निक आहे ती टेक्निक कशासाठी यूज केली जाते, तर मेनली टिश्यूचा तुकडा रिमूव्ह करण्यासाठी यूज केली जाते. ऑक्लुजन ऑफ टू कप जॉज. दीज आर सुटेबल फॉर म्युकोजल बायोप्सीज. आणि ही जी टेक्निक आहे ती सुटेबल कोणत्या पार्टसाठी सुटेबल आहे, तर म्युकोजल जी बायोप्सी घेत आहोत आपण किंवा म्युकोजल जी बायोप्सी केली जाते त्या म्युकोजल बायोप्सीसाठी ही टेक्निक सुटेबल आहे. बायोप्सी पंच फॉरसेप्स. These are used for the remove a piece of tissue by occlusion of two cup jaws, and these are suitable for the म्युकोजल बायोप्सी. म्युकोजल बायोप्सीसाठी ही सुटेबल टेक्निक आहे. देन नेक्स्ट वन थेरापेटिक इन्स्ट्रुमेंट. थेरापेटिक इन्स्ट्रुमेंटमध्ये आपण स्टेरिलायझेशनसाठी जे स्टेरिलायझेशन टेक्निक आहे त्या स्टेरिलायझेशन टेक्निकसाठी जी स्टेरिलायझेशन टेक्निक आहे आणि त्या स्टेरिलायझेशन टेक्निकसाठी आपण कोणकोणत्या प्रकारचे थेरापेटिक इन्स्ट्रुमेंट त्या ठिकाणी यूज करू शकतो किंवा इक्विपमेंट ऑफ स्टेरिलायझेशनसाठी आपण कोणकोणते इक्विपमेंट यूज करू शकतो ते दिलेले आहेत या ठिकाणी. फर्स्ट वन आहे ऑटोक्लेव आपण त्या ठिकाणी यूज करू शकतो. देन हॉट एअर ओव्हन आणि केमिकल स्टेरिलायझर. जे केमिकल स्टेरिलायझर असतील ते केमिकल स्टेरिलायझर ही आपण त्या ठिकाणी यूज करू शकतो स्टेरिलायझेशनसाठी. देन नेक्स्ट वन आहे सर्जिकल सुचर्स. नेक्स्ट वन आहे सर्जिकल सुचर्स. सर्जिकल सुचर्स, in that suture material is either absorbable or non absorbable. सर्जिकल मटेरियल कसं असू शकतं, आयदर इट्स मे बी सुचर जे आहे ते मटेरियल ॲब्सॉर्बेबल असू शकतं किंवा नॉन ॲब्सॉर्बेबल असू शकतं. त्याच्यामध्ये फर्स्ट वन स्टडी करायचं आपल्याला कॅटगटमध्ये इट इज ॲन ॲब्सॉर्बेबल मटेरियल. कॅटगट कसं आहे, हे एक ॲब्सॉर्बेबल मटेरियल आहे. इट इज मेड फ्रॉम द स्ट्रिप ऑफ शीप गट सबम्युकोसा विच इज subjected to the mechanical cleaning so that the final product consists of pure collagen. कसं तयार होतं हे कॅटगट जे आहे ते कसं तयार होतं, तर जी शिपची स्ट्रीप आहे किंवा शिप गट जो आहे त्याच्या सबम्युकोसापासून तयार होतं आणि विच इज सब्जेक्टेड टू द मेकॅनिकल क्लिनिंग. त्यानंतर मेकॅनिकल क्लिनिंगसाठी आणि फायनल प्रोडक्ट ऑफ कन्सिस्ट प्युअर कॉलेजन कसं तयार होतं, फायनल प्रोडक्ट त्या ठिकाणी प्युअर कॉलेजनपासून तयार होतो. द रिबन्स आर देन ट्विस्टेड टुगेदर अँड क्रोम. नंतर ती रिबन ट्विस्टेड होते आणि इफ डिझायर्ड ड्राईड अंडर द टेन्शन अँड पॉलिश. त्यानंतर काय केलं जातं, ड्राईड केलं जातं आणि त्याला पॉलिश केलं जातं. देन जे कॅटगट आहे ते इट इज स्टेरिलाइज बाय द इथिलीन ऑक्साईड अँड गॅमा रेडिएशन. जे कॅटगट आहे ते आपण
कशा प्रकारे स्टेरिलाइज करू शकतो, तर इथिलीन ऑक्साईड केमिकल यूज करून किंवा गॅमा रेडिएशन यूज करून आपण ते त्या ठिकाणी स्टेरिलाइज करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट वन आहे सिल्क. इट इज अ नॉन ॲब्सॉर्बेबल सुचर प्रोड्यूस फ्रॉम द सिल्कॉम लार्वा थ्रेड. हे काय आहे, एक नॉन ॲब्सॉर्बेबल सुचर्स आहे आणि हे कसं प्रोड्यूस होतं, तर सिल्कॉर्म लार्वापासून तयार होतं. इट इज अ प्रोड्यूस फ्रॉम द सिल्कॉम लार्वा थ्रेड, त्यापासून ते प्रोड्यूस होतं. इट इज अ स्ट्रॉंगर दॅन कॅटगट. कॅटगटपेक्षा हे कसं आहे, स्ट्रॉंगर आहे. इट इज अ स्ट्रॉंगर दॅन कॅटगट. कॅटगटपेक्षा हे स्ट्रॉंगर आहे. अँड कॅन बॉईल और ऑटोक्लेव. त्याला काय केलं जातं, बॉईल केलं जातं किंवा ऑटोक्लेवमध्ये स्टेरिलाइज केलं जातं. सिन्स इट ॲब्सॉर्ब फ्लुइड, इट इज अ ट्रीटेड विथ सिलिकॉन और वॅक्स टू रेंडर इट नॉन परमिएबल. त्याच्यानंतर आहे कॉटन. इट इज अ रेअरली यूज अँड पुअर टेन्साईल स्ट्रेंथ. कॉटन जे आहे ते कसं आहे, रेअरली यूज आहे त्याचा कॉटनचा, आणि त्याची स्ट्रेंथ कशी आहे, पुअरली टेन्साईल स्ट्रेंथ आहे. त्या ठिकाणी त्याची स्ट्रेंथ कशी आहे, पुअरली टेन्साईल स्ट्रेंथ आहे. देन नेक्स्ट वन आहे लिनेन. इट इज मेड फ्रॉम ट्विस्टेड स्टॅपल फ्लॅक्स फायबर्स. कशापासून बनलेलं आहे ते, ट्विस्टेड स्टॅपल फ्लॅक्स फायबर जे आहे त्याच्यापासून तयार झालेलं आहे. देन इट इज अ स्ट्रॉंगर दॅन कॉटन. कॉटनपेक्षा ते कसं आहे, स्ट्रॉंगर आहे. अँड इट इज अ प्रोड्यूस व्हिगरस टिश्यू रिॲक्शन. आणि हे काय करतं, व्हिगरस टिश्यू रिॲक्शन त्या ठिकाणी प्रोड्यूस करतं. अँड इट इज अ चीप अँड इझिली फॉर हँडलिंग. आणि हँडलिंग कसं आहे, ते हँडलिंगसाठी कसं आहे, इझी आहे, त्याचबरोबर ते स्वस्त आहे आणि चीप आहे. देन नायलॉन. इट इज अ सिंथेटिक पॉलिमाइड. नायलॉन काय आहे, एक सिंथेटिक पॉलिमाइड आहे. अल्दो इट इज अ स्ट्रॉंग अँड इट हॅज पुअर नॉट टाईंग क्वांटिटीज अँड इट लुजेस इट्स स्ट्रेंथ आफ्टर 6 months इन टिश्यू. हे कसं आहे, सिंथेटिक पॉलिमाइड आहे. इट इज स्ट्रॉंग आहे. इट हॅज पुअर नॉट टाईंग क्वांटिटीज. देन इट लुजेस इट्स स्ट्रेंथ. ते त्याची स्ट्रेंथ लूज होते. कधी लूज होते, तर आफ्टर 6 months इन टिश्यू. 6 महिन्याच्या नंतर त्याची स्ट्रेंथ कशी होते, लूज होते. देन इट इज ऑल्सो ब्रिटल. ते कसं आहे, ब्रिटल आहे. न्यूअर सिंथेटिक मटेरियल आर मेड अप ऑफ पॉलिएस्टर, पॉलीइथिलीन्स और पॉलीप्रोपिलिन्स. न्यूअर सिंथेटिक मटेरियल कशापासून बनलेलं आहे, तर एक पॉलिएस्टर असेल, देन सेकंड वन पॉलीइथिलीन्स असेल किंवा पॉलीप्रोपिलिनपासून ते तयार झालेलं असेल. देन नेक्स्ट वन आहे सर्जिकल ग्लोव्ज. इट इज ॲन इसेन्शियल बॅरियर बिटवीन पेशंट अँड सर्जन. हे काय आहे, इसेन्शियल बॅरियर आहे. कशाच्या रिलेटेड, पेशंट आणि सर्जनचे. सर्व्हिंग प्रोटेक्ट बोथ फ्रॉम इन्फेक्शन. आणि हे पेशंटला आणि त्या सर्जनला इन्फेक्शनपासून प्रोटेक्ट करण्यास मदत करतं. अर्ली सर्जिकल ग्लोव्ज मेड फ्रॉम थिक व्हॅल्कॅनिस रबर. म्हणजे अर्ली हे सर्जिकल ग्लोव्ज कशाप्रकारे तयार होत होते किंवा कशापासून तयार होत होते, तर थिक व्हॅल्कॅनिस रबरपासून ते तयार होते. दे वेअर रियुजेबल अँड आफ्टर यूज वेअर वॉश, रिपेअर्ड अँड स्टेरिलाइज. त्यावेळेस ते कसे होते किंवा दे वेअर कसे होते, तर रियुजेबल होते. त्यानंतर आफ्टर यूज केल्याच्या नंतर त्याला काय केलं जातं, वॉश केलं जायचं, रिपेअर्ड केलं जायचं आणि स्टेरिलाइज त्या ठिकाणी केलं जायचं. आणि नाव डेज आताचे जे डेज आहेत त्या डेजमध्ये काय केलं जातं, तर ग्लोव्ज आर मेड फ्रॉम लॅटेक्स रबर. ग्लोव्ज हे लॅटेक्स रबरपासून तयार केले जातात. देन in order to produce outer texture and inner smooth surface, the gloves are manufactured inside out. To prevent the dry surface of gloves sticking together, they must be dusted with powder. Gloves are supplied with sachet of powders
स्टार्च पावडर अँड टाल्क इज जनरली यूज. त्यामध्ये काय यूज केलं जातं जनरली, तर स्टार्च आणि टाल्क पावडर जी आहे ती जनरली त्या ठिकाणी यूज केली जाते. थँक यू एव्हरीवन. द रिमेनिंग पॉईंट्स ऑफ दिस चॅप्टर विल बी स्टडी इन नेक्स्ट लेक्चर.